पगाराचा 3/5 भाग हिस्सा घरी दिला. उरलेल्या रकमेतून निम्मा हिस्सा शेतीसाठी दिला आणि त्यानंतर उरलेल्या रकमेतून निम्मा हिस्सा मुलाला दिला व उरलेली रक्कम पोस्टात जमा केली. जर पोस्टात त्याने जमा केलेली रक्कम 600 रुपये असेल तर अमितचा पगार किती? बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर फोकस करायचा आहे. किती भाग त्याने घरी दिला? तर 3/5 भाग घरी दिला. याचा अर्थ काय होतो? पगाराचे 5 समान भाग केले, त्यापैकी 3 भाग कुठं दिले? घरी दिले. 3 भाग कुठं दिले? घरी दिले. मग राहिला पगार किती? याचा विचार करा. 2/5 भाग पगार राहिला. बघा, एकूण 5 भाग केले, त्यापैकी 3 भाग घरी दिले आणि पहिल्यांदा शिल्लक किती राहिले? 2/5 भाग, कारण 5 पैकी 3 भाग घरी दिले, राहिले 2 भाग. आता ह्या 2 भागाचं काय केलं बघा, इथं दुसरं वाक्य. उरलेला रकमेतून निम्मा हिस्सा शेतीसाठी दिला. आता याचा निम्मा हिस्सा काढला तर काय होणार आहे? याचा अर्ध काढलं तर 1/5 भाग होणार आहे. हा 1/5 भाग कशासाठी दिला? शेतीसाठी दिला. आता हा 1/5 भाग शेतीसाठी दिला. मग आता शिल्लक किती राहिला? 1/5 राहिला. कारण बघा, घरी दिला 3 भाग, राहिले 2 भाग शिल्लक. 2 पैकी निम्मा भाग म्हणजे 1 भाग शेतीसाठी दिला, राहिला हा 1 भाग उरला. आता हे 1 भाग उरलेल्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी? शेतीसाठी दिल्यानंतर त्यानंतर उरलेल्या रकमेतून निम्मा हिस्सा मुलाला दिला, म्हणजे ह्याचा निम्मा हिस्सा म्हणजे किती म्हणूया? याचा 0.5 भाग कुणाला दिला? तर मुलाला दिला. 0.5 भाग कुणाला दिला? मुलाला दिला. आणि उरला किती? 0.5 भाग. 0.5 भाग उरला. किती उरला? तर ती पोस्टात जमा केली. उरलेला 0.5 भाग पोस्टात जमा केला. पोस्टात किती जमा केला? 600. म्हणजे 600 हा किती भाग आहे? तर 0.5 भाग आहे. 0.5 भाग 600 असेल तर पूर्ण 1 भाग किती आला? 1200 आला. असा पगार त्याचा किती भाग आहे? एकूण 5 भाग आहे. म्हणजे आपल्याला या 1200ला 5 ने गुणावं लागणार आहे. 5 गुणिले 0 0, 5 गुणिले 0 0, 12 पंचे 60. एकूण पगार किती आला?